आहे ती आपण पाहूया। खेवलकर यांची येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे। पुणे पार्टी प्रकरणामध्ये सुनावणी सुरू आहे। खेवलकर यांच्यासह 4 आरोपींना कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। रोहिणी खडसे आजही वकिलाच्या कोर्टामध्ये उपस्थित आहे। आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे। याआधी खेवलकर यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती। खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास त्यांना जामिनाचा मार्ग मोकळा होईल। खेवलकर यांची येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे। खेवलकर यांच्यासह 4 आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आले। आज त्यांची कोठडी संपते। रोहिणी खडसे आज सुद्धा वकिलाच्या कोर्टामध्ये हजर आहे। खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास उद्या जामिनासाठी ते अर्ज करू शकतात। खेवलकर यांची येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे। खेवलकर यांच्यासह 4 आरोपींना कोर्टामध्ये आणण्यात आले। तर पुणे पार्टी प्रकरणामध्ये खेवलकर कोठडीमध्ये होते आणि आज त्यांच्यासह आणखी 4 आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आले। खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास त्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा होईल। पुणे पोलिसांकडून मात्र आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय माहिती? प्रांजल खेवलकर आणि इतर 4 जे आरोपी आहेत त्यांच्या आज पोलीस कोठडी संपली होती। अगदी काही वेळात त्या सर्व आरोपींना पुणे पोलिसांची गुन्हे शाखा जी आहे ती न्यायालयात घेऊन आली होती आणि सुनावणी पूर्ण झालेली आहे। पुणे पोलिसांनी आणखी 3 दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी न्यायालयाला विनंती केलेली आहे आणि पोलीस कोठडी मागण्याची जी कारणं सांगितलेली आहेत त्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काही व्हिडिओ सापडलेले आहेत। ते व्हिडिओ जे आहेत ते आक्षेपार्ह आहेत आणि एका आरोपीला प्रांजल खेवलकर यांनी एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवला आणि सांगितलं की असा माल पाहिजे, अशा प्रकारचा मेसेज प्रांजल खेवलकर यांनी एका आरोपीला केलेला आहे। ते जे आरोपी आहेत ते अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत आहेत। तर विविध समाज माध्यमांच्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल किंवा याच्या माध्यमातून हे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते। यांनी अशा पार्ट्या अनेक वेळा केलेल्या आहेत। लॅपटॉप आणि मोबाईल तपासणीचा अहवाल आला। चॅटमध्ये ड्रग्सचा उल्लेख आहे का याचा तपास करत आहोत असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। सध्या या प्रकरणामध्ये सुनावणी सुरू आहे। पुणे पोलिसांकडून आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। चॅटमध्ये ड्रग्सचा उल्लेख आहे का याचा तपास करत आहोत असं आरोपीच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। पूजा सिंह या प्रकरणामध्ये प्लांट करण्यात आली असा आरोपही करण्यात आला होता। आरोपीच्या वकिलांनी हा मुद्दा कोर्टामध्ये मांडलेला आहे। पूजा सिंह या प्रकरणामध्ये प्लांट आहे असा आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलेला आहे। जे अजिंक्य, पुणे पोलिसांकडून आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। सध्या या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। 4 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले आणि पोलिसांकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। लॅपटॉप आणि मोबाईल तपासणीचा अहवाल आला असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। कुटुंबीय राजकीय निगडीत असल्यामुळे खेवलकर यांना त्रास देणं सुरू आहे असं देखील वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। पूजा सिंह या प्रकरणामध्ये प्लांट आहे असंही आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। तर मोबाईल लॅपटॉपची तपासणी करायची आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। पुणे पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। अजिंक्य, सुनावणीमध्ये आणखी काय होतंय? नक्कीच, खरं तर सुनावणी पूर्ण झालेली आहे। मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा या प्रांजल खेवलकरांसह 4 आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी जी आहे ती न्यायालयात केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ देखील सापडलेले आहेत। तर या सर्व आरोपींचे जे मोबाईल आणि प्रांजल खेवलकरांचा मोबाईल आणि लॅपटॉप जो पोलिसांनी जप्त केलेला आहे त्याचं विश्लेषण, पोलिसांना डाटाचं विश्लेषण करायचं आहे अशा प्रकारचं कारण पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र आरोपींच्या वकिलाकडून तीव्र विरोध करण्यात आलेला आहे की प्रांजल खेवलकर यांची यापूर्वी देखील 2 वेळा पोलीस कोठडी मिळालेली होती। पहिल्याच दिवशी ज्या दिवशी अटक झाली प्रांजल खेवलकरांना त्यावेळी त्यांचा मोबाईल आणि इतर गोष्टी जर जप्त केलेल्या आहेत तर त्याचा डाटा घेण्यासाठी एवढा वेळ का लागतोय अशा प्रकारचा
युक्तिवाद जो आहे तो आरोपींच्या वकिलांनी केलेला आहे आणि प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी आज न्यायालयाने द्यावी अशा प्रकारची विनंती जी आहे ती आरोपीच्या वकिलांनी केलेली आहे। मात्र पुणे पोलिसांनी आज एक नवीन दावा जो आहे तो पुणे पोलिसांच्या मार्फत वकिलांनी केलेला आहे की प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांना सापडलेले आहेत आणि याच गुन्ह्यातील आरोपीला त्यांनी व्हिडिओ पाठवला होता आणि ऐसा माल चाहिए अशा प्रकारचा मेसेज देखील केला होता। या सगळ्याची माहिती पोलिसांना घ्यायची आहे। जे मोबाईल आणि लॅपटॉप जो जप्त केलेला आहे त्याचं देखील डाटा त्यांना पोलिसांना हवा आहे आणि त्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशा प्रकारची विनंती कोर्टाला केलेली आहे। कोर्टाने सध्या निकाल जो आहे तो राखून ठेवलेला आहे। अगदी काही वेळात कोर्ट आज न्यायालयीन कोठडी देते की पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून देते हे समजणार आहे। मात्र सगळी जी सुनावणी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। नक्कीच अजिंक्य, पुणे पोलिसांकडून आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। आणखी काही माहिती तुमच्याकडून येतो, मात्र पुन्हा एकदा आपण पाहूयात। लॅपटॉप आणि मोबाईल तपासणीचा अहवाल आलेला आहे असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं। चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख आहे का याचा तपास करत आहोत असं वकिलांनी या ठिकाणी म्हटलंय। पूजा सिंह या प्रकरणामध्ये प्लांट आहेत असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तर कुटुंबीय राजकीय निगडीत असल्यामुळे खेवलकर यांना त्रास देणं सुरू आहे असं वकिलांनी म्हटलंय। न्यायालयीन कोठडीमधील महिलांना चांगलं काम केल्याचं बक्षीस। ड्रग्ज सापडून सुद्धा आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असं वकिलांनी म्हटलेलं आहे। ड्रग्ज सापडलं नसताना सुद्धा खेवलकर यांना मात्र पोलीस कोठडी देण्यात आली असं वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। खेवलकर यांच्यासह 4 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यावर सुनावणी सुरू आहे। रोहिणी खडसे आजही वकिलाच्या कोर्टामध्ये हजर आहेत। जी अजिंक्य, आणखी काही अपडेट? खरं तर या पार्टीवर ज्यावेळेस पोलिसांनी धाड टाकली त्यावेळेस पोलिसांना जे अंमली पदार्थ सापडले होते ते अंमली पदार्थ नेमके या आरोपींनी कुठून आणले होते याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती पोलिसांनी। नक्कीच पुन्हा एकदा अजिंक्य तुमच्याकडे येऊ। आता खेवलकर यांची येरोडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे। आता सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी सुरू आहे।